जिवंत का होणार नाही, म्हणून कृपा करा माझ्या पतीला जिवंत करा. म्हणे बेटा मी आधी खूप लोकांना जिवंत करायचो, पण लोक त्याचा गैरफायदा घ्यायचे म्हटले, त्यामुळे ते काम मी सोडून दिलंय. नाही नाही महाराज, तू माझ्या पतीला जिवंत करा. आणि भगवान विष्णूने, ब्राह्मण रूपधारी विष्णूने त्या मायावी शरीराला जोडलं. अर्थात तो म्हणजे भगवान विष्णूच होते. भगवान विष्णू जालंधराचं रूप धारण करून वृंदे सोबत जातात आणि तिचा पातिव्रत्य धर्म नष्ट करतात. आता इथे एक शंका निर्माण होते. मला सांगा, भगवान विष्णूचा अवतार कशा करता होतो? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची संस्थापना करण्याकरता भगवान अवतार होत घेतात. स्त्री धर्म आहे, पती धर्म आहे, पातिव्रत्य सुद्धा धर्म आहे. मग पातिव्रत्य धर्म भ्रष्ट करण्याकरता भगवान परमात्मा का गेले? ज्याचा अवतार धर्म रक्षण करता जर आहे, मग पातिव्रत्य धर्म हा सुद्धा एक प्रकारचा धर्म आहे. मग त्याचं रक्षण केलं पाहिजे होतं का नष्ट केलं पाहिजे होतं? शंका बरोबर आहे की नाही? जर भगवान परमात्मा धर्मरक्षण करता येतात, मग पातिव्रत्य हा सुद्धा धर्मच आहे ना. जे धर्माचं रक्षण करतात भगवान परमात्मा त्यांना संरक्षण देतात. मग जी वृंदा पातिव्रत्य धर्माचं रक्षण करते, तर भगवान परमात्मा त्याचं रक्षण करण्याऐवजी त्या वृंदेलाच भ्रष्ट करण्याकरता का निघाले? अशी शंका कोणाला येऊ शकते. तर त्याचं उत्तर असं आहे, एखादा धर्माने वागत असेल पण त्याच्या धर्माच्या वागण्यामुळे जर अधर्माला बळ मिळत असेल, तर भगवान म्हणतात तो केलेला धर्म सुद्धा एक प्रकारचा अधर्मच आहे. पतिव्रता धर्माने वागते वृंदा, पण तिच्या पातिव्रत्य धर्मामुळे अधर्म करणाऱ्या जलंधरला बळ मिळतंय. त्यामुळे अधर्म वाढला जातोय. ज्या धर्माने अधर्म वाढवला जातो तो धर्म सुद्धा अधर्मच मानला जातो. म्हणून तो अधर्म करणाऱ्या वृंदेला भगवान परमात्म्याने भ्रष्ट केलं. आणि जसं इकडे हिचं वृंदेचं पातिव्रत्य भ्रष्ट केलं, तसं इकडे युद्ध करत असताना जो खरा जलंधर आहे भगवान महादेवाच्या अश्राने तो नष्ट झाला. बोले शंकर भगवान की. इकडे मात्र वृंदा दुःखी झाली की या विष्णूने कपटाने येऊन मला पातिव्रत्य नष्ट केलं. सैनिकांनी येऊन सांगितलं, म्हणजे महाराज आई साहेब आपले महाराज वारले, त्यांचा वध झाला भगवान महादेवाच्या द्वारे. मग तिच्या लक्षात आलं की जे आपल्या जवळ आले होते ते कोण आहे? कपटाने विष्णूच आहे. आपल्या पतीचं रूप धारण करून आले, आपल्याला भ्रष्ट केलं. तेव्हा त्या वृंदेमध्ये एवढं सामर्थ्य होतं की त्या वृंदेने भगवान विष्णूला शाप दिला. महाराज पातिव्रत्य धर्मामध्ये एवढी मोठी ताकद की भगवंताला सुद्धा शाप देण्याची ताकद त्या पातिव्रत्य धर्मामध्ये आहे. त्या वृंदेने भगवंताला शाप दिला, जा तुम्ही दगड होऊन पडणार म्हटले. ज्या माकडाला सोबत घेऊन तुम्ही खेळ दाखवत होते ना, एक दिवस असा येईल की हेच माकड तुम्हाला मदत करतील. तुम्ही कपट रूप घेऊन, माझ्या पतीचं कपट रूप घेऊन तुम्ही माझा धर्म भ्रष्ट केलाय ना, तर माझा पती सुद्धा कपट रूप घेऊन येईल आणि तुमच्या पत्नीचं हरण करणार. तोच जालंधर पुढच्या जन्मामध्ये रावण झाला आणि त्या रावणाने साधूचं रूप धारण करून सीता मातेचं हरण केलं. त्या वृंदेने भगवंताला शाप दिला होता की तुम्हाला दगड व्हावं लागेल. तर भगवान विष्णू शालिग्राम शिडाच्या रूपामध्ये प्रगट झाले. ती वृंदा म्हणते, तुमचा जो शिष्यना चेला जो तुम्हाला मदत करण्याकरता आला होता, तो पुढच्या अवतारामध्ये लक्ष्मण होऊन तुमची सेवा करणार आणि माकड तुमची सेवा करतील. आणि या माकडांच्या मदतीने तुम्हाला माझ्या पतीला जिंकावं लागेल, अन्यथा जिंकलं जाणार नाही. यानंतर ती वृंदा आपल्या पतीला सोबत घेऊन सती जाते. पूर्वीच्या काळामध्ये सती जाण्याची पद्धत होती. चिता रचायची, पतीला त्या चितेवर झोपवलं जायचं आणि पतीचं शिर आपल्या मांडीवर घेऊन ती पतिव्रता आपल्या पती बरोबर सती जायची. आता ती सती पद्धत बंद झालेली आहे. पतिव्रता तर गेली, सती निघून गेली, पण भगवान परमात्मा तिचं पातिव्रत्य धर्मावर एवढे प्रसन्न झाले होते की भगवान परमात्मा 6 महिने जिथे ती सती अर्थात वृंदा ज्या राखेमध्ये जाऊन भस्माचा झाली होती, अग्नीमध्ये,
त्या राखेमध्ये भगवान परमात्मा 6 महिने लोटपोट लोळत राहिले. तर त्या राखेमध्ये 3 देवींनी 3 प्रकारची बीजे टाकली. सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती. सरस्वती मातेने दातृफळाचं बीज टाकलं, तिथून प्रगट झाला दातृफळ म्हणजे आवळ्याचं फळ. दुसरं फळ टाकलं मालती वृक्षाचं, लक्ष्मीने टाकलं बीज टाकलं. तिसरं बीज टाकलं पार्वती मातेने, तिथून सुंदर असं तुळशीचं झाड प्रगट झालं. वृंदेच्या पातिव्रत्य धर्मामध्ये भगवान परमात्मा प्रसन्न झाले, त्या राखेमध्ये लोळले. त्याच राखेतून पार्वती माते टाकल्या बीजापासून तुळशी प्रगट झाली आणि ती तुळशी भगवंताला अतिशय प्रिय. म्हणून नामदेव महाराज म्हणतात ना, अतिशय अतिप्रिय आवडे तुळशी भुक्का. भगवंताला तुळशी अतिशय प्रिय. सर्व वृक्ष एका बाजूला आणि तुळशी वृक्ष एका बाजूला. जिथे तुळशी आहे तिथे यम येत नाही, तिथे यमाज्ञा होत नाही, तिथे वातावरण शुद्ध राहतं, मंगलमय वातावरण राहतं. भूत प्रेत पिशाचाचा धाक तिथे राहत नाही. जिथे शुद्धता आहे तुळशी मैयाच्या वातावरणामध्ये. अहो, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशी काष्ठापासून निर्माण केलेले मणी, ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळा आहे, एक जरी मणी असला एक, तर जगामध्ये जेवढे काही तीर्थ आहेत, या तीर्थाचं स्नान त्याला होत असतं. स्नान करत असताना जेव्हा तुळशी माळेतून ते मण्यावर पाणी पडतं आणि ते मण्यावरून आलेलं पाणी आपल्या शरीरावर पडतं, तर त्या माणसाला संपूर्ण तीर्थामध्ये स्नान केल्याचं फल प्राप्त होतं. एवढं पवित्र तुळशी वृक्षामध्ये. ज्याच्या गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची माळा आहे त्याला भूत प्रेत बाधा होत नाही, जीवनामध्ये कधी असंतोष प्राप्त होत नाही. जो तुळशी काष्ठाच्या माळेने जप करतो, भगवान परमात्मा त्याच्यावर अतिशय प्रसन्न होत असतात. तर ती तुळशी प्रकट झाली. त्या तुळशीने खूप वर्ष तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त करून घेतलं. ब्रह्मदेवाने वरदान मागायला सांगितलं आणि ब्रह्मदेवाच्या वरदानानंतर तुळशी अत्यंत प्रसन्न झाली. तिचा विवाह झाला शंखचूड नावाच्या दैत्याबरोबर. कोण हा दैत्य शंखचूड? तर बघा, कश्यपाची पत्नी होती धनु. धनुला पुत्र झाला. त्या पुत्राची पत्नी होती विप्रचिती. त्याचा मुलगा झाला दंभ. या दंभाने भरपूर तपश्चर्या केली, पुष्कर क्षेत्रामध्ये तपश्चर्या केली आणि त्यांच्या घरी मुलगा जन्माला आला. त्याचं नाव होतं शंखचूड. हा शंखचूड जो आहे हा तपश्चर्या करतो आणि तपश्चर्या अंती भगवान ब्रह्मदेवाच्या प्रेरणेने तुळशीचा आणि शंखचूड दोघांचा विवाह संपन्न होतो. भगवान परमात्मा तुळशीलाही भ्रष्ट करतात आणि शंखचूडाला नष्ट करतात. कोण हा शंखचूड पूर्वजन्माचा? तर सुदामा नावाचा हा गोप होता. एकदा राधाराणी भगवंताच्या दर्शनाकरता जात होती, तेव्हा सुदामा गोपाने अडवलं आणि सांगितलं, खबरदार, जायचं नाही, भगवंताची आज्ञा आहे. राधाराणी म्हणते, मला जाऊ देत नाही तू दर्शन घेण्याकरता, जा, तू राक्षस होशील म्हटले. सुदामा गोप म्हणतात, तुला राग येतो फक्त, मला राग येत नाही का? मी सुद्धा तुला शाप देतो, जा, तुला भगवंताचं 100 वर्ष दर्शन होणार नाही. तर राधाराणीच्या शापाने तोच सुदामा गोप शंखचूड दैत्य झाला होता. भगवान परमात्म्याचं आणि त्या शंखचूडाचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये तुलसीचं पातिव्रत्य नष्ट करून भगवान परमात्म्याने शंखचूडाचा सुद्धा वध केला आणि तुलसीने शाप दिला, जा, तुम्हाला दगड व्हावा लागेल. तर ती तुळशी पुढच्या जन्मामध्ये गंडकी नावाची नदी झाली आणि त्या नदीमध्ये भगवान परमात्मा शालिग्राम रूपाने दगडाच्या रूपामध्ये प्रकट झाले. बोल शालिग्राम भगवान की. शालिग्राम भगवंताला तुळशी अत्यंत प्रिय आहे. तशी शंखाला सुद्धा तोच शंखचूड असणारा पुढे शंखाच्या रूपामध्ये प्रकट झाला. शंखाला तुळशी प्रिय आहे आणि भगवान शालिग्रामाला सुद्धा तुळशी प्रिय आहे. ज्याच्या घरामध्ये शालिग्राम भगवान असतील त्याने तुळशी पत्र कधीही शालिग्राम भगवंताचं वियोग करू नये. तुलसी पत्र विच्छेदम शालिग्रामे करोति तस्य जन्मांतरे भद्रे श्री विच्छेदो भविष्यति.
शालिग्राम भगवंताचा आणि तुळशीचा जो वियोग करतो त्याच्या जीवनामध्ये स्त्रीचा वियोग प्राप्त होत असतो. स्त्रीने जर वियोग केला तर पुरुषाचा वियोग होतो आणि पुरुषाने जर त्या शालिग्राम भगवंताचा आणि तुळशीचा वियोग केला तर त्याला स्त्रीचा वियोग सहन करावा लागतो. म्हणून शालिग्राम भगवंतावर नेहमी तुळशी पत्र असलंच पाहिजे. सुकलं तर दुसरं नवीन तिथे टाकावं, मग जुनं काढावं सुकलेलं. परंतु शालिग्राम भगवंताचा आणि तुळशीचा कधीच वियोग होऊ देऊ नये. त्याचप्रमाणे शंखाचा आणि तुळशीचा सुद्धा वियोग होऊ देऊ नये. जो शंखाचा आणि तुळशीचा वियोग होतो त्या पती पत्नीचा सुद्धा वियोग होतो. पण जर आपण शालिग्राम भगवंतावर तुळशी कायम वाहिली, शंखावर जर तुळशी वाहिली तर त्याला काय फल प्राप्त होतं लक्ष देऊ नाही का? शालिग्रामश्च तुलसी शंखं चैकत्र एव हि यो रक्षति महाज्ञानी भवे श्रीहरी प्रिया. जो शालिग्राम भगवंतावर नेहमी तुळशी वाहतो, शंखावर सुद्धा जो तुळशी वाहतो, भगवान श्रीहरी त्याच्यावर अत्यंत प्रसन्न होतात आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. बोले तुलसी मैया की, शालिग्राम भगवान की. भगवान परमात्म्याने अनेक अवतार घेतले आणि अनेक अवतार घेऊन अनेक असुरांचा नाश करून भक्तांचं रक्षण केलं. महिषासुराचा मुलगा गजासूर याने सुद्धा उत्पात माजवला होता. तर भगवान शंकराने त्या गजासुराशी युद्ध करून गजासुराचा नाश करून सर्व देवी देवतांना मुक्तता प्रदान करून दिली होती. काय झालं? बोले शंकर भगवान की. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू दोन भाऊ होते. त्यामध्ये हिरण्याक्षाचा मुलगा, त्याचं नाव होतं अंधक. हिरण्याक्षाला भगवान वराहाने मारलं, हिरण्यकश्यपूला नरसिंहाने मारलं. म्हणून हिरण्याक्षाचा मुलगा अंधक याने घनघोर तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून भगवान शिवाशी त्याने युद्ध केलं. हा अंधक एवढा बलवान होता की याच्या शरीरातून रक्त खाली प्रवाहित झालं की अनेक अंधकासूर जन्माला यायचे. म्हणून भगवान महादेवने अनेक तरी हा काही मरायचा नाही. शेवटी भगवान विष्णूने महाकालीच्या रूपामध्ये प्रगट झाले. महाकाली मैया की. आणि त्या महाकालीने त्या अंधक रूपी असुरांचं संपूर्ण रक्त प्राशन केलं. तेव्हा त्या अंधकासुराला मारण्यामध्ये भगवान महादेव समर्थ झाले. भगवान महादेवाने अंधकासुराला त्रिशूळावर लटकलं, परंतु तो पूर्वजन्माचा दैवी असल्यामुळे तो मेला नाही. त्याने भगवंताची प्रार्थना केली, स्तवन केलं. भगवान महादेव प्रसन्न झाले आणि त्याला वरदान दिलं आणि प्रथम गाणपत्य गण होण्याचा त्याला आशीर्वाद दिला. बोले शंकर भगवान की. या ठिकाणी भगवंताचे जे अनेक अवतार होत आहेत त्या अनेक अवतारामध्ये भगवान परमात्मा कोणाकोणाबरोबर युद्ध करतात याच्या अनेक अशा कथा आहेत. अजून 5 मिनिट काय झाले सर्व. तर भगवान महादेव कोणत्या रूपामध्ये कोणता अवतार घेत असतात, युद्ध करतात. इथे रुद्रसंहिता संपन्न होते आणि शतरुद्र संहिताच प्रारंभ होते. या शतरुद्र संहितेमध्ये भगवान महादेवाच्या अवतारांची कथा येते. यामध्ये अनेक प्रकारचे अवतार झाले. नंदीश्वर अवतार झाले, व्यासावतार झाले, शिवावतार झाले, दुर्वासा अवतार झाले, त्यानंतर श्वेतमुनी अवतार झाले, सुतार अवतार झाले, सुहोत्र, लोकाक्षी, कंक, दमन, जेवढे जेवढे व्यास झाले तेवढ्या सोबत भगवान महादेवाने अवतार धारण केला. कशा करता? तर भगवान महादेव पुराणांची रचना नाही करत, तर ते पुराणांना व्यवस्थित करण्याकरता व्यासजी प्रकट होतात आणि व्यासजींना मदत करण्याकरता भगवान महादेव सुद्धा प्रकट होतात. भगवंताचे अनेक अवतार झाले आणि त्यामध्ये भगवान परमात्म्याने अनेक अवतार घेत असताना एक सुंदर अवतार धारण केला. भगवान श्रीकृष्ण जेव्हा
रास क्रीडेमध्ये सर्व गोपिकांबरोबर रास क्रीडा करत होते. त्या महारासामध्ये भगवान महादेव गोपीश्वराच्या रूपामध्ये प्रकट झाले. बोलो गोपेश्वर भगवान की. आणि ते गोपेश्वराचं प्रागट्य कशा प्रकारे होतं याचं वर्णन आपण श्रवण करणार आहोत. भगवंताने विचार केला की आपण या गोपिकांना महारासाचा दिव्य आनंद देणार आहोत. म्हणून भगवान विष्णूने कृष्ण अवतार घेऊन वृंदावनामध्ये महारास लीला करण्याचा संकल्प केला. शरद पौर्णिमेच्या रात्री भगवंताने कालावधी वाढवला. किती वाढवला? रात्रीचा. भगवंताच्या 6 महिन्याची रात्र केली. तुम्हाला भगवंताचा एक दिवस सांगतो ब्रह्मदेवाचा. 4 युग जेव्हा एक वेळेला जातात त्याला महाचतुर्युगी म्हणतात. ते चतुर्युगी जेव्हा 1000 वेळेला जाते तेव्हा ब्रह्मदेवाचा 12 तासाचा दिवस होतो. पुन्हा 1000 वेळेला गेले की 12 तासाची रात्र. असे मिळून 30ने गुणायचं 1 महिन्याचं आयुष्य निघतं. पुन्हा 6ने गुणलं की 6 महिन्याचं आयुष्य. एवढं मोठं रात्रीचा कालावधी वाढवला आणि भगवान परमात्म्याने सुंदर अशी बासरी वाजवली. ती बासरी ऐकल्यानंतर गोपिका मोहित झाल्या आणि सर्व काम धाम टाकून भगवंताकडे धावत धावत आल्या. एक गोपिका मालकाला पोळी वाढत होती. भगवंताची बासरी कानावर पडली तशीच पोळी घेऊन निघाली. एक गोपिका सुंदर अशा प्रकारे शृंगार करत होती. एका डोळ्याला काजळ लावलंय, दुसऱ्या डोळ्यामध्ये काजळ भरणार तेवढ्यात भगवंताची बासरी ऐकू आली. एक डोळा काळा एक पांढरा तसाच घेऊन निघाली. एक गोपिका सारवण्याचं पोतारण्याचं काम करत होती. पण ते 2 प्रकारचे बरं का. सारवणं आणि पोतारणं 2 प्रकारचे. एक म्हणजे गराला आणि दुसरं म्हणजे तोंडाला. गराला शेणाने सारवता सारवता बासरी ऐकू आली आणि तसेच शेणाचे हात घेऊन निघाले. एक गोपिका तोंडाला पावडर लावत होते. तोंडाला पावडर लावल्यानंतर ते पुसावं लागतं ना. पण ते पुसण्याच्या आधीच बासरी ऐकू आली तशीच पांढरा शेणा घेऊन निघाली. एक गोपिका वस्त्र परिधान करत होती. पण ती वस्त्र परिधान करत असताना अचानक बासरी ऐकू आली. उलटे सुलटे वस्त्र परिधान केले आणि तशीच निघाली. एक गोपिका अलंकार परिधान करत होते. ते अलंकार दागिने परिधान करत असताना भगवंताची बासरी कानावर पडली तर त्या गोपिका एवढी मोहित झाली, एवढी दिवाणी झाली की ती गोपिका हाताचा अलंकार पायामध्ये धारण करते. दिवाणी बनी मैं दिवाणी बनी, दिवाणी बनी मैं दिवाणी बनी, मुरली के नाम दिवाणी बनी, मुरली के नाम दिवाणी बनी, मुरली के नाम दिवाणी बनी, दिवानी बनी मैं दिवानी बनी, दिवानी बनी मैं दिवानी बनी, मुरली की नाद दिवानी बनी, दौड़त मुरली की नाद दिवानी बनी, मुरली की नाद दिवानी बनी। Oh
कृष्ण कन्हैया लाल की. भगवान परमात्माने बासरी वाजवून सर्व गोपिकांना वृंदावनामध्ये बोलून घेतलं. सर्व गोपिका आनंदाने संपूर्ण घरादाराचा त्याग करून पत्नी मुलांचा सर्वांचा पतींचा त्याग करून भगवान परमात्म्याकडे आल्या आणि भगवान परमात्म्याने सर्वांचं स्वागत केलं. आगतम स्वागतम सुस्वागतम. गोपिकांना आनंद वाटला. एवढ्या जन्मापासून आपण तपश्चर्या करत होतो आणि आज त्या तपश्चर्यामुळे गोपिकांचा अवतार धारण करून आज भगवान परमात्मा महाराजाची दिव्य कथा दिव्य ज्ञान त्या दिव्य आनंद आपल्याला देणार आहे. पण भगवान परमात्म्याने बोलवलं. पण भगवान परमात्मा विचारतात तुम्ही आलात कशा करता आलात? रात्रीची शोभा पाहण्याकरता आलात का? गोपिकांनी मान हरवली. नाही नाही, अशी शोभा आम्ही भरपूर पाहिली. मग म्हटलं तुम्ही वृंदावन पाहिलंय, चंद्र पाहण्याकरता आलात का? बघा चंद्र पाहिला का? आता घरी निघून जा. म्हणजे आम्ही चंद्र पाहण्याकरता आलेलो नाहीये, आम्ही असा चंद्र अनेकदा पाहिलाय. म्हणे मग तुम्ही वृक्ष लता वेली पाहण्याकरता आलात का? म्हणे नाही. भगवान परमात्मा त्या गोपिकांशी संवाद करतात. हे गोपिकांनो, मग तुम्ही कशा करता आलात? तुम्ही हा मालकाला सोडून तुम्ही मला भेटण्याकरता आलात. पण बघा, पती कसाही असो का कसाही असो, त्याला सोडून कधी स्त्रीने दुसरीकडे जाऊ नये. तो रोगी असेल, वृद्ध असेल, मंद बुद्धीचा असेल, जसा असेल तसा आपल्या प्रारब्धाने आपल्याला भेटला आहे. त्यामुळे त्याला सोडून कधी पतिव्रता स्त्रीने जाऊ नये. तुमचं भांडण झालंय का? पतीशी नाराज होऊन आलेत का तुम्ही? गोपिका म्हणतात अजिबात नाही, आमच्या पती बरोबर आमचं भांडण सुद्धा झालेलं नाही. मग तुम्ही कशा करता आलात? माझ्यावर प्रेम करता म्हणून मला भेटण्याकरता आलात का? परंतु स्त्रियांनी आपल्या पतीवरच प्रेम करावं. पतीला सोडून परपती बरोबर जर प्रेम केलं तर इहलोकामध्ये अपकीर्ती होते आणि परलोकामध्ये स्वर्ग प्राप्त न होता त्यांना नरकामध्ये जावं लागतं. आता त्या गोपिका म्हटल्या, विचार करू लागल्या, आपला चर्चा करू लागल्या की आता जर आपण भगवंताला उत्तर दिलं नाही तर हा पुढे अजून 12 वाजेपर्यंत असाच प्रवचन देत राहील काय? त्याच्याकरता त्या गोपिकांनी भगवंताला उत्तर दिलं, भगवंता आमच्या पती बरोबर आमचं भांडण झालेलं नाहीये. आम्ही वृंदावन पाहण्याकरता आलेलो नाहीये, चंद्र पाहण्याकरता नाही, चांदणी पाहण्याकरता नाही, याचे वृक्ष वेलीची शोभा पाहण्याकरता आलेलो नाहीये. तर आम्ही आपल्या जन्मजन्मीच्या दासी आहोत, भक्त आहोत आणि भक्त भगवंताची सेवा करण्याकरता येत होतो. आम्ही पूर्वजन्मामध्ये कोणी ऋषी होतो. तुमचा अंगसंग प्राप्त व्हावा, महाराजाचा आनंद प्राप्त व्हावा, याच्याकरता आम्ही ती ऋषी लोकांमध्ये साधना केली आणि आता साधना करून आम्ही वृंदावनामध्ये गोपिकांचं रूप धारण केलेलं आहे. म्हणून आता आम्ही त्या महाराजाचा दिव्य आनंद तुम्ही देणार होतात, आम्हाला आश्वासन दिलं होतं, म्हणून आम्ही घरादाराचा त्याग करून आपल्याकडे आलो. भगवान परमात्म्याने ओळखलं की यांनी आपलं प्रेम आता प्रगट केलंय आणि भगवंताची इच्छा तीच होती. आतापर्यंत सर्व भगवान परमात्मा गोपिकांबरोबर अनुकूल होते तर गोपिका प्रतिकूल होत्या. पण आता मात्र असं झालंय, भगवान परमात्मा प्रतिकूल झाले सर्व गोपिका अनुकूल झाल्यात. तर भगवान परमात्म्याने त्या गोपिकांच्या मनामध्ये असणारं दिव्य प्रेम ते प्रगट केलं आणि भगवान म्हटले, आता गोपिकांनो चिंता करू नका, आता मी तुम्हाला महारासाचा आनंद देणार आहे. म्हणून भगवान परमात्मा मध्यभागी उभे राहिले आणि सर्व गोपिकांनी गोल असं वर्तुळ केलं. त्या गोपिका गोल वर्तुळ करून भगवान परमात्म्या बरोबर महारासाचा तो दिव्य आनंद घेऊ लागले. तो दिव्य आनंदाला सुरुवात झाली. एवढ्यात भगवान परमात्म्याला परीक्षा घेण्याकरता काम आला आणि तो काम आल्यानंतर त्याने संमोहन, उच्चाटन, उद्दीपन असे सर्व बाण मारायला सुरुवात केली. भगवंत म्हणतात, ये अरे ब्रज सुंदरी बरोबर मी एकटा रमण करतोय, माझ्या अंतःकरणामध्ये काम निर्माण करून दाखव. परंतु त्या कामाने आपले पंच बाण मारून सुद्धा भगवंताच्या अंतःकरणामध्ये काम निर्माण करू शकला नाही. शेवटी तो काम भगवंताला शरण आला आणि त्याने भगवंताला एक नवीन नाव दिलं, अच्युत. अच्युत भगवान की. आणि जशा तो भगवान परमात्म्याचा काम निघून गेला, शरण गेल्यानंतर तो निघून गेला, भगवंताने त्याला आशीर्वाद दिला, चिंता करू नको, तू माझ्या पुत्राच्या रूपामध्ये प्रद्युम्नाच्या रूपामध्ये अवतीर्ण होशील. यानंतर भगवान परमात्मा त्या ब्रज गोपिकांबरोबर विहार करू लागले. विहार करता करता
भगवान महादेवाला त्या गोपिकांबरोबर भगवंताबरोबर विहार करण्याचा मोह आवरला गेला नाही, म्हणून भगवान परमात्मा मोह त्या गोपिकांच्या मेळ्यामध्ये प्रवेश करू लागले महारासामध्ये. त्या गोपिकांनी अडवलं, हे बाबा इथे पुरुषांनी यायचं नाही, पुरुष प्रवेश निषेध आहे. तेव्हा भगवान महादेव म्हणतात, हे गोपिकांनो, मला सुद्धा तुमच्यामध्ये महारासाचा आनंद येऊ द्या ना. मला सुद्धा चांगल्या प्रकारे नटराज आहे मी, मला सुद्धा चांगल्या प्रकारे ठुमका मारता येतो म्हटले. त्या गोपिका म्हणतात, भोले बाबा तुम्हाला काय ठुमका मारायचा ना, यमुनाची तीरावर जा आणि तिथं ठुमका मारत बसा म्हणे एकटे, इथे यायचं काम नाही. शेवटी भोले बाबा यमुनेच्या तीरावर गेले, यमुनेमध्ये स्नान केलं आणि भगवान भोलेनाथाने गोपिकेचं रूप धारण केलं. एक दिनो बोले भंडारी बनकर ब्रज किनारे, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए, वृंदावन आ गए. भगवान परमात्मा सुंदर अशा प्रकारे